ओके, परत एकदा एक्सप्लेन करतो. काल जे झालं होतं ते आपले 30 नंबरच्या एक्झाम्पलपर्यंत झालेले होते आणि आता पुढे त्याच पद्धतीने एक्झाम्पल घेतोय. 31 नंबरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये परत आपण दिलेल्या सर्किटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये राईट करतोय आणि त्या सिम्बॉलिक फॉर्म फक्त त्या सिम्बॉलिक फॉर्मचा आपल्याला तयार करायला लागलं त्यांनी इनपुट आउटपुट टेबल. काल जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चनमध्ये आपण काय बघत होतो की फक्त सर्किट दिलं आणि त्याचा फक्त सिम्बॉलिक फॉर्म तयार करा, बस एवढंच होतं. पण आता आपल्याला फक्त एक पॉईंट त्याच्यामध्ये वाढलाय, एवढं फक्त आपल्याला बघायचं आहे. आता सर्किट बघा कसं होतं. बॅटरी लॅम्प. ओके, स्विचेस बघा कोणते कोणते असतील. S1, S2 dash, S2 dash, S3, and there is an S3 dash. And the current flow will be like this. Okay, circuit बघा. Then how many statements are there? How many statements? 3 statements. Okay. Now but S1 आहे, S2 आहे का याच्यामध्ये, पण S2 चं निगेशन आहे. S2 नाही नुसता, S2 चं काय निगेशन आहे. S2 dash त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे S2 तर घ्यावा लागेलच, पण S2 चं निगेशन मला महत्वाचं आहे. ओके, S3 आहे, S3 चं निगेशन आहे. बरं, चला मग पुढे काय करणार आपण, त्यांचे स्टेटमेंट्स सांगा. लेट P, the switch S1 is closed. नंतर Q, P चं निगेशन नाही ना, नाही. ओके, the switch Q स्टेटमेंट घेतोय. S2 is closed. ओके, Q चं निगेशन Q, the switch S2 dash is closed किंवा आपण त्यालाच काय म्हणू शकतो, the S2 is open, निगेशन Q ला. ओके, R, the switch S3 is closed and negation R, the switch S3 dash is closed. S3 dash is closed. Okay. Now आता फक्त याचा डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म द्या. याचा सिम्बॉलिक फॉर्म डायरेक्ट राईट करा. आपण जो थेरोटिकल पार्ट घेत होतो तो न घेता डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म जरी राईट केला तरी चालेल. मग आपण लिहिताना कसं लिहिणार सांगा बरं. द सिम्बॉलिक फॉर्म, therefore symbolic form the symbolic form of the given circuit is. ओके, चला आता ऑब्झर्व करा. मी आता जे स्टेटमेंट घेतले त्या स्टेटमेंटच्या रिलेटेड कोण कसं असेल. आता ह्या सर्किट मध्ये जात असताना हा एक पॅरलली 2 भाग तयार झाले. हा एक पूर्ण एक भाग आणि वरचा एक भाग, म्हणजे हे पूर्ण वरचं सर्किट आणि खाली जे 2 स्विचेस दिले ते एकमेकांना कसे आहेत बरं. हा वरचा भाग, ओके, हे दोघंच्या दोघं एवढे असे पूर्णच्या पूर्ण. हा भाग या भागाला काय पॅरलल आहे, म्हणजे याला मला एक सेपरेट ब्रॅकेट द्यावा लागेल आणि याला सेपरेट ब्रॅकेट द्यावा लागेल. पण याच्यामध्ये घेत असताना परत आतमध्ये एक ब्रॅकेट आहे, बरोबर ना, कारण हे दोघं एकमेकांना पॅरलल आहे, बरोबर. मग अगोदर याचा ब्रॅकेट तयार करून घ्या. चला सांगा बरोबर सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल. मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेतो, मोठा स्क्वेअर ब्रॅकेट. S1 म्हणजे कोणाचं स्टेटमेंट, P. हा S1 यांच्याशी कसा आहे, सिरीज मध्ये कनेक्टेड ना. P and ब्रॅकेट मध्ये, आता याच्यासाठी ब्रॅकेट घेतला मी. ओके, S2 डॅश निगेशन Q R, हा S3 कोणासाठी आहे, R साठी आहे. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीटेड. म्हणजे हे जे सर्किट ड्रॉ मी केलं, एक लक्षात घ्या, एक सेपरेटली ड्रॉ करत असताना याचा विचार सोडून द्या. अगोदर याचं सर्किट तुम्ही सिम्बॉलिकली लिहून घ्या, नंतर त्याला पॅरलल आहे म्हणून त्याला ऑर मध्ये ड्रॉ करा याच्यासाठी. ओके, इथे ब्रॅकेटच्या मध्ये कोण येईल मग, ऑर. याला सिरीज पॅरलल मध्ये ना, याच्या आणि याच्या पॅरलल मध्ये. आता यांच्या दोघांसाठी चला सांगा बरं, ब्रॅकेट मध्ये S2 डॅश
आणि S3 डॅश निगेशन Q अँड निगेशन R. बघा हा जो ब्रॅकेट होता हा ब्रॅकेट कोणासाठी होता, या वरच्या सर्किटसाठी होता, बरोबर आहे. आणि हा जो ब्रॅकेट आहे इकडचा ऑर देऊन याला दिलेला हा यांच्यासाठी होता, म्हणजे हे दोघे एकमेकांना कसे होते पॅरलल, म्हणून दोघांच्या मध्ये ऑर कनेक्टिव्ह आला विच इज इक्विव्हॅलन्स टू लॅम्प. जसं हे परफॉर्मन्स असेल त्याचा लॅम्प ऑन आणि ऑफ आपण त्याच्यानंतर ठरवणार. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की ह्या सर्किटचा स्विचिंग टेबल काढा किंवा इनपुट आउटपुट टेबल काढा. मला एक सांगा, इनपुट आउटपुट टेबल म्हटलं तर आपल्या ट्रू आणि फॉल्सच्या व्हॅल्यूच्या ऐवजी कोण असेल बरं? 1 0 असेल. जस्ट ड्रॉ अ ट्रूथ टेबल. फक्त ट्रूच्या ऐवजी 1 घ्या आणि फॉल्सच्या ऐवजी 0 घ्या. चला याच्यात किती कनेक्टिव्ह आहे आणि किती स्टेटमेंट आहेत म्हणजे मला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स मला ठरवता येतील. ओके, हाऊ मेनी स्टेटमेंट्स सांगा. हाऊ मेनी स्टेटमेंट्स? 3 स्टेटमेंट्स. There is an input output table. Okay, first statement P. Okay, पुढे Q R. Okay, नाव चला सांगा बरं पटकन. आता इथे निगेशन Q आणि निगेशन Q रिपीटेड आहे. निगेशन Q आणि निगेशन Q इथे रिपीटेड आहे, म्हणजे ऑब्विसली एक कॉलम मला कमी लागणार आहे ऑब्वियस. मग इथे काय घेऊ सांगा बरं. आधी निगेशन Q घेऊन टाकू. निगेशन Q घेतला, पुढे सांगा बरं पटकन काय काय लागेल. निगेशन Q और R. निगेशन R पण लागेल, बरोबर. निगेशन R पण आपल्याला लागणार. नंतर पुढे सांगा ब्रॅकेट, छोटा ब्रॅकेट R, बरोबर. पुढे P and this bracket और R, बर. पुढे निगेशन Q and निगेशन R. ओके, चला याला A नाव दिलं, याला B नाव दिलं, चालेल. याला A आणि याला B. हा कोण होता माझा? हा स्क्वेअर ब्रॅकेट. आणि हा कोण होता माझा? B. त्याला नाव दिलेलं म्हणजे A और B. चालेल का? थोडस जागा कमी असल्यामुळे इथे छोटस शॉर्टकट लिहिलं तरी चालतंय, पण लिहिताना एकाच याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याला डिफरंट याच्यामध्ये नाही तर मग अर्धवट खाली टेबल लिहायचा. टेबल अर्धवट खाली लिहिता येत नाही. ट्रूथ टेबल अर्धा खाली किंवा अर्धा दुसऱ्या पेजवर असं लिहिता येत नाही. त्याला एकाच पेजवर बसवणं गरजेचं असतं, लक्षात असू द्या. पुढे चला यांच्या ट्रूथ व्हॅल्यू जशा घेतल्या तर त्याच पद्धतीने स्विचिंग टेबल मधल्या व्हॅल्यूज घ्या. लास्ट देर इज 1 1 1 म्हणजे 4 P साठी 4 1 आणि 4 0. 1 1 1 0 0 0 0. जसं 4 ट्रू आणि 4 फॉल्स असायचं तशा व्हॅल्यू. इथे 2 1 2 0 2 1 2 0 आणि इथे अल्टरनेटिव्हली 1 0 1 0 1 0 1 0. ऍक्च्युली बघायला गेलं ना तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जर यांचा जास्त करून यूज होत असतो, म्हणून यांना बायनरी कोड पण म्हणतात. 0 आणि 1 जे असतात ना त्यांना बायनरी कोड पण असं म्हटलं जातं. चला निगेशन Q सांगा बरं मग पटकन. Q चं निगेशन 0 0 1 1 0 0 1 1. ओके, पुढे निगेशन R सांगा. 0 1 0 1 0 1 0 1. बरोबर ना? म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट आपण करतो निगेशन घेतलं तर. पुढे निगेशन Q और R. निगेशन Q और R. और कनेक्टिव्ह आहे. ट्रू फॉल्स. ओके, मग एक जरी 1 असला तर रिझल्टंट व्हॅल्यू 1 मिळायला पाहिजे, बरोबर ना? कारण और असल्यामुळे आपल्याला रिझल्टंट व्हॅल्यू एक जरी 1 असला तरी फायनली व्हॅल्यू मला 1 मिळेल. 1 और 0 1 0 और 0 1 और 1 0 और 1 1 और 0 0 और 0 1 और 1 0 और 1 1. बरोबर. ओके, ऍक्च्युअली जे आपण ट्रू आणि फॉल्स मध्ये घेतो त्याच पद्धतीने घेतलं. ओके, नंतर P and these. ओके, नाउ 1
and 1, 1 and 0, 0, 1 and 1, 1, 1 and 1, 0 and 1. हे चारी पण 0 असल्यामुळे पुढचे चारी पण 0 होतील काय, कारण एक जरी 0 असतं तर रिझल्टंट व्हॅल्यू काय असते आपल्या अँड मध्ये 0 राहणार. 0 0 0 0. ओके. नंतर पुढे निगेशन Q अँड निगेशन R या दोघांमध्ये अँड कनेक्टिव्ह शोधा. म्हणजे अँड कनेक्टिव्ह 0 अँड 0 फक्त एक असे शोधा ना, हे दोनच आहेत ना वर, हा असेल आणि हा असेल, हे दोघं 0 0 येतील, चौथा 1 येईल. ओके. हे तिघं पण 0 0 येतील आणि शेवटचा 1 येईल. आता यांच्या दोघांमध्ये कोण आहे, R. मग 1 और 0, 0 और 0, 1 और 0, 1. That's 1 or 1, 1. हे तिघं पण 0 येतील आणि शेवटचा 1. That's what is my required truth table. म्हणजेच कोण, इनपुट आउटपुट टेबल. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर तुम्हाला लिहिताना असं लिहिलं तरी चालेल बरं का, ब्रॅकेटमध्ये ट्रू. जर कन्फ्युजन असेल तर असं लिहिलं तरी चालेल, ट्रू फॉल्स असं लिहून तुम्ही पुढे कंटिन्यू पण केला तरी याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही या पद्धतीने सुद्धा तो टेबल ड्रॉ तुम्ही करू शकता. कोणाला काही डाऊट याच्यात, समजतंय का हे? कुठलं हेच तर. हा, S2 डॅश एक लक्षात घ्या, जरी आपल्या याच्यामध्ये S2 नाहीये पण S2 डॅश आहे, पण S2 साठी आपल्याला S2 तयार करणं गरजेचं आहे ना. Q आपल्याला निगेशन Q दिलेलं आहे पण Q असणं गरजेचं असेल, Q स्टेटमेंट असणं गरजेचं असेल. कारण कसं आहे माहिती का, त्याच्याशिवाय आपल्याला S2 डॅश घेता येणार नाही, कारण एका वाक्याचं निगेशन फक्त आपण वापरलेलं आहे, पण ते निगेशन कोणाचं, त्या वाक्याचं घेतलंय. मग ऑब्व्हियसली ते वाक्य ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याच्यात द स्विच S2 इज क्लोज घेतला आणि मग त्याच्यानंतर त्याचं निगेशन घेतलं. कळतंय का? हो. S2 चा हा S2 होता, S2 चा S2 डॅश घ्यायचा किंवा S2 इज ओपन, S2 डॅश नाही, S2 इज ओपन म्हणायचं किंवा S2 डॅश इज क्लोज म्हटलं तर ठीक आहे, नाहीतर S2 इज ओपन असं पण म्हटलं तरी चालेल. दोन पद्धतीने लिहू शकतो, त्यात काय प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. सर्किट बघा आता कसं असेल. सर्किट कसं असतं चेक करा फक्त, आणि सर्किटवर बराचसा पार्ट डिपेंडेड आहे. जसं सर्किट असेल त्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल. कधी कधी आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी थोडंसं चेंज करून दिलेलं असेल. बघा असं पण सर्किट त्यांनी दिलेलं असू शकतं. ओके. सेपरेट करण्यापेक्षा त्यांनी कधी कधी असे पण सर्किट दिलेले असतात. मग आता ते सर्किट मध्ये कसं कसं असेल बघा नाव, स्विचेस S1 S2, ओके, S1 डॅश, नंतर S1 S2 डॅश. ओके. चला किती स्टेटमेंट येतील बरं याच्यात, हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर? 2 स्टेटमेंट्स नक्की. ओके. जस्ट आता मला सांगा किती स्टेटमेंट एकमेकांना पॅरलल आहेत, कोणते कोणते? हे बघा S1 S2 पॅरलल कोणाला आहे, S1 डॅशला आहे. ओके. S1 डॅश कोणाला पॅरलल आहे, S1 S2 डॅशला पॅरलल आहे. म्हणजे हे तिघे एकमेकांना कसे आहेत, पॅरलल. म्हणजे याचा सेपरेट मला ब्रॅकेट तयार करावा लागेल, याचा सेपरेट आणि याचा सेपरेट, आणि तिघांमध्ये कोणतं कनेक्टिव्ह असेल,
ऑर कनेक्टिव्ह असेल, बरोबर ना. तिघांमध्ये ऑर कनेक्टिव्ह मला बघायला मिळेल. मग लक्षात घ्या आता 1 2 3 तिघांमध्ये ऑर कनेक्टिव्ह कसं असणार आहे. नाव टी स्टेटमेंट घेतलं, त्याचं निगेशन आहे का, त्याचं निगेशन S1 डॅश आहे. म्हणजेच काय, द स्विच S1 डॅश इज क्लोज. तेजस, आता S1 डॅश क्लोज म्हटलं बघ. आता याच्यामध्ये S1 होता, S1 डॅश पण आहे, बरोबर ना. आता तू S1 डॅश लिहिलायस, S1 डॅश इज क्लोज Q1. तू लिहिताना अजून असं पण लिहू शकतो, द स्विच S1 इज ओपन. द स्विच S1 इज ओपन असं पण लिहू शकतो. Q स्टेटमेंट, द स्विच S2 is closed. Negation Q. The switch S2 dash is closed. Okay. Now then we have to take it as symbolic form. Therefore, the symbolic form नाही, तेव्हा डॅश द्यायची गरज नाही, कारण आपण डायरेक्टली मेन्शन करतो ना, S1 डॅश आहे, S1 डॅश इज क्लोज म्हणतोय ना. S1 इज ओपन, S1 डॅश नाही, काय, S1 इज ओपन. अलग लक्षात. हा, ओके. नाव द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट. याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगा मला. याच्यासाठी ब्रॅकेट तयार करा आधी. P and Q. ओके. नंतर पुढे आलो, मध्ये काय द्यावं लागेल, और. नंतर पुढे निगेशन P. बर, पुढे और P and negation Q, which is equal to N. चालेल. बर, आता मला सांगा, याच्यासाठी आपल्याला जो स्विचिंग टेबल काढायचा आहे, तो स्विचिंग टेबल कसा असेल. कारण आपल्याला याच्यामध्ये 3 वेगवेगळे पार्ट दिलेले आहेत. आता पार्ट असल्यामुळे आपल्याला तिघांसाठी काहीतरी नाव देऊन आपल्याला तयार करता येऊ शकतं. याचा टेबल कसा काढायचा सांग. इनपुट आउटपुट टेबल. ओके. नाव एक काम करू आपण, याला जर आपल्याला टेबल ड्रॉ करायचं असेल ना, या निगेशन पी ला एकतर त्या ब्रॅकेट मध्ये टाका, नाहीतर या ब्रॅकेट मध्ये टाका. म्हणजे आपल्याला कसं होऊन जाईल, सोपं होऊन जाईल ट्रुथ टेबल ड्रॉ करायला. निगेशन पी ला मी काय केलं, इकडच्या ब्रॅकेट मध्ये टाकून दिलं. मिनिंग बदलणार नाही, कारण इथे ऑर आहे, इथे ऑर आहे, त्यांचा मिनिंग बदलू शकत नाही. कारण एक कनेक्टिव्ह असलं तर आपण त्याला ब्रॅकेट देऊन त्याचा ट्रुथ टेबल आपण ड्रॉ करू शकतो. मग आता किती स्टेटमेंट आहेत बरं, 2 स्टेटमेंट आहेत ना. ओके. फर्स्ट स्टेटमेंट घेतलं, Q स्टेटमेंट घेतलं. ओके. नंतर कोण कोण लागेल मला, निगेशन P पण लागणार आहे, निगेशन Q पण लागणार आहे. बर, चला पहिल्या ब्रॅकेटचा विचार करा आधी. पहिल्या ब्रॅकेट मध्ये कोण कोण लागतंय, P and Q लागतोय. बर, नंतर याच्यासाठी P and Q और निगेशन P. बरोबर. याला A नाव दिलं तर चालेल का, या ब्रॅकेटला A नाव दिलं. आता इकडचा ब्रॅकेट तयार करा, P and निगेशन Q. त्याला काय नाव देऊ, B. मग दोघांमध्ये कोण आहे, या A मध्ये आणि B मध्ये और, म्हणजे A और B. ओके. म्हणजे हा माझा, बऱ्याच जणांना अजून जर माहिती नसेल तर मागच्या टेबलमध्ये, स्विचिंग टेबलमध्ये आपण 8 कॉलम, 8 रोज घेतले होते आणि कॉलम आपल्या याच्यानुसार होते, जेवढे कनेक्टिव्ह असतील त्याच्यानुसार. आणि याच्यामध्ये 4च रो का आहेत. ओके. 1 1 0 0 एवढेच का घेतलेत बरं, 4च रो का घेतलेत. लक्षात घ्या, जर 2 स्टेटमेंट असतील तर आपल्याला 4 रोज मिळतील, आणि जर 3 स्टेटमेंट असतील तर आपल्याला 8 पॉसिबिलिटीज मिळतात. लक्षात असू द्या की आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणता टेबल वापरतोय, कारण बरेच जण काय करतात, कन्फ्युज होतात की किती आपल्याला 8 घ्यायचे, 2 घ्यायचे, 3 घ्यायचे. त्यामुळे ट्रुथ टेबलला आपल्याला व्यवस्थित आलाच पाहिजे, कारण बराचसा म्हणजे
आपले जे निम्मे क्वेश्चन आहेत हे तृतीयबरोबर डिपेंडेड आहेत आणि त्याच्याशिवाय आपल्याला मार्क्स मिळणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे याच्यात सोपा पार्ट असल्यामुळे आपल्याला करून ठेवायला काही हरकत नाही. 1 0 1 0. ओके, निगेशन P 0 0 1 1. नंतर निगेशन Q 0 1 0 1. ओके, P and Q 1 0 0 0. नंतर P and Q और निगेशन P यांच्या दोघांमध्ये जर विचार केला यांच्या दोघांमध्ये तर 1 0 1 1. बरोबर आहे का? दोघांमध्ये और कनेक्ट होतं, बाकीच्या नाही का? बरं, 2 मिनिट एवढा टेबल ड्रॉ करू. ओके, नाव याच्यानंतर P and निगेशन Q. P and निगेशन Q. आता 0 अँड असल्यामुळे 1 and 0 0 होईल. 1 and 1 1 0 0. ओके, यांच्या दोघांमध्ये और कनेक्टिव्ह आहे, A और B. चला मग सांगा. 1 1 और आहे कनेक्टिव्ह 1 1. बघा आता लास्ट कॉलम मध्ये सर्व व्हॅल्यूज काय आल्या, बाकीच्यांना क्लिअर दिसते का? बरोबर, ठीक आहे. ओके, हा टेबल याच पद्धतीने आपला ड्रॉ होईल. ओके, फक्त आता फायनली आपण बघून घेऊ काय करायचं याच्यात. आता आपण जो स्विचिंग टेबल काढला, इनपुट आउटपुट टेबल काढला, त्याच्यातले सर्व फायनल पॉसिबिलिटीज कशा आल्या बरं आहे? फायनल पॉसिबिलिटीज सर्व व्हॅल्यूज 1 आल्या. म्हणजे आपला जर सर्व पॉसिबिलिटीज 1 आल्या किंवा 1च्या ऐवजी ट्रू आल्या असत्या तर आपण त्याला काहीतरी नाव द्यायचं ना, त्याला आपण टॉटॉलॉजी म्हणायचो, बरोबर ना? टॉटॉलॉजी म्हणजे काय? ऑब्व्हियसली आता मला सांगा, जर याच्यात आपण अशा पद्धतीने जर यूज केलेला असेल तर ऑब्व्हियसली माझा लॅम्प ऑलवेज चालू असेल, म्हणजे ऑलवेज ऑन असेल, कारण शेवटच्या पॉसिबिलिटी माझ्या सगळ्या 1 1 येतात. म्हणजे तुम्ही याच्यासाठी, या टेबलसाठी, तुम्ही या सिम्बॉलिक फॉर्मसाठी तुम्ही जे केलं आहात ते सर्व काही तुम्ही तयार केलं, सर्व तुम्ही चेक करून घेतलं की कुठून करंट पास होतोय काय. तर ऍक्च्युली बघायला गेलं ना तर इथून करंट पास होणं आणि न होणं हे आपण फक्त चेक करतोय. जर होत असेल, पॉसिबिलिटी असतील, ह्या 4 पॉसिबिलिटीज काढल्या, हा ऑन आहे, हा ऑन आहे, बरोबर ना? हा ऑन आहे, हा ऑन आहे. ओके, हा ऑन असेल तर काय, किंवा त्याचं निगेशन घेतलं तर काय. म्हणजे या सगळ्यात तुम्ही काय केल्यात? पॉसिबिलिटीज काढल्या. आणि फायनली ज्या वेळेला शेवटचा सिम्बॉलिक फॉर्म जो होता, या सिम्बॉलिक फॉर्मसाठी सर्व व्हॅल्यू जर 1 आल्या तर तुम्ही शेवटी काय म्हणतात की हा जर P आणि Q जर ऑन असेल, या 4 पॉसिबिलिटीसाठी लॅम्प ऑलवेज काय राहणार? ऑन असेल, कारण सर्व व्हॅल्यूज काय आल्या तुमच्या? 1 आल्या. फायनली तुमचा लॅम्प हा सर्व पॉसिबिलिटीसाठी, 4ही पॉसिबिलिटीसाठी ऑन असेल, तो बंदच राहणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे टॉटॉलॉजी आलं की त्यावेळेला आपला लॅम्प काय असेल? ऑलवेज ग्लो होत असेल. आणि जर सगळ्या व्हॅल्यू 0 आल्या असतं तर कॉन्ट्रडिक्शन राहिलं असतं ना, बरोबर ना? म्हणजे सगळ्या व्हॅल्यू 0 असते तर लॅम्प कोणत्याही पॉसिबिलिटीसाठी चालू राहील का? मग नाही राहणार, बरोबर ना? जर मिक्स आल्यात तर आपण त्याला कंटिन्युएन्सी म्हणत असतो, आणि जर मिक्स आल्यात तर ऑब्व्हियसली कोणत्या ना कोणत्या पॉसिबिलिटीसाठी आपल्याला काहीतरी पॉसिबिलिटी त्या ठिकाणी मिळू शकतात, बरोबर आहे? बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? कळतं याच्यात आपल्याला टेबल्स कसे ड्रॉ करायचे? या क्वेश्चन मध्ये टेबल्स वगैरे कसे ड्रॉ करायचे कळत आहेत सर्व? बरं, या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील आता? ठीक आहे, चालेल. म्हणजे या टाइप मध्ये आपण जर बघितलं तर आपल्या अजून मी 4-5 एक्झाम्पल घेऊ आणि त्यानंतर आपण थोडंसं 22 वर्षामध्ये जाणार. ओके, कारण हा शेवटचा पार्ट आहे, एकदम 4 मार्काचा असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागला चालतंय, पण हे डिटेल्स मध्ये होणं गरजेचं आहे. आता आपलं राहिले आजचं पण एक लेक्चर असेल आणि कालचं पण लेक्चर असेल. आणि आता बघायला गेलं तर परवा आणि कालचं लेक्चर मी एकत्र करून ते तुम्हाला आज टाकणार, आणि ॲज वेल आजचं लेक्चर पण लगेच मी तुम्हाला पुट करणार, कारण मोठं लेक्चर असल्यामुळे ते अपलोड व्हायला खूप वेळ लागणार. त्यामुळे थोडंसं आपण जे लेंथीनेस आपण जो घेणार तो याच्यातून आपल्याला कम्प्लीट करावा लागेल, की एकदम स्लोली जावं लागेल थोडंसं. ओके, पण हे कळलं का डिटेल्स मध्ये?
ठीक आहे. ओके.